अस्मिता चल। नाही मी असं नाही होऊ देणार। अभि इथे यायला नको। काही करून अभिमानला फोन करायला सांग। दहा वाजले। अस्मिताने फोन केला नाही म्हणजे शी इज इन डेंजर। मला तिथे जायलाच हवं। हॅलो हॅलो अभिमान। अस्मिता कशी आहेस तू? केव्हापासून तुझ्या फोनची वाट बघतोय मी। अभि हे बघ, मला जास्त बोलता येणार नाही। मी व्यवस्थित आहे, तू प्लीज पॅनिक होऊ नको। अगं कसं पॅनिक होऊ नको? त्यांनी तुझा फोन जप्त केलाय, तुला नजर कैदेत ठेवलंय, काय करू काय मी? हे बघ अस्मिता, मी तुला तिथे खूप दिवस राहू देणार नाही प्लीज। आणि हे ठरलंय। अभि प्लीज माझी काळजी नको करूस तू। अस्मिता अस्मिता हो 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 मॅडम अगदी व्यवस्थित आहे। दुपारी जरा दम्याचा त्रास झाला होता त्यांना, पण आता ओके आहेत त्या। नाही मी व्यवस्थित आहे, तुम्ही माझी काळजी करू नका। मी मॅडमची अगदी व्यवस्थित काळजी घ्या। ओके डॉक्टर, गुड नाईट। स्मिता, मी तुला काय सांगितलं होतं? फोनला हात लावायचा नाही म्हणून ना? आणि तरी मला न सांगता तू फोन केलास? मॅडम डॉक्टर भाटियानी रात्री फोन करून तुमच्या तब्येतीची माहिती द्यायला सांगितलं होतं। तुम्हाला झोप लागली होती म्हणून नाही विचारू शकले तुम्हाला। खरं बोलतेस तू? मॅडम हिला काय विचारायचं? माझा विश्वास नाही हिच्यावर, त्यापेक्षा मीच कन्फर्म करतो। चल बाजूला। डॉक्टर भाटियांचा आवाज मी चांगलाच ओळखतो। स्पीकर मोडवर टाक फोन। हॅलो कोण बोलतंय?